नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला वाटाण्याचा झणझणीत ठेचा बनवून दाखवते. वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे खाली असतील, पण वाटाण्याचा ठेचा खाला नसेल तर करून बघा आणि कमेंटला नक्की सांगा मला कसा झाला ते. आता एक वाटीला कमी वाटाणे घेतलेले आहे. वाटाणे काढून घेतले मी शेंगामधून. अशा प्रकारे लागल तेवढे इथे घ्या तुम्ही. आणि मोठ्या साईजचा बारीक चिरून कांदा घ्यायचा. कोथिंबीर थोडीशी जास्तच वापरते, स्वच्छ धुवून घ्या बारीक चिरून. अर्धा चमचा जिरं लागेल. इथे टमाटा मोठ्या साईजचा किंवा बारीक घेतला तरी चालेल, बारीक साईजचा. आणि लसूण थोडासा जास्त टाकायचा, 10 ते 15 पाकळ्या घेतले मी. आणि हिरवी मिरची तिखटानुसार इथे वापरा. आता तव्यावर मिरच्या आपल्याला डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्या. इथे कमी जास्त मिरच्या करू शकता तुम्ही. आणि यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही. हे बघा, मिरचीला डाग आलेले आहेत आणि थोडेसे असे दाबायचे मिरच्या. आणि ठेचे अनेक प्रकारचे आपण खातो. वाटाण्याचा ठेचा पण करून बघा तुम्ही, खूप छान लागते चवीला. आता हे झालेले आहेत, मिरच्या काढून घेते मी. त्यानंतर वाटाणे यावरच भाजून घ्यायचे. तुमच्याकडे कढई असेल त्यावरही भाजू शकता तुम्ही. हे बघा, वाटाण्यावर पण असे डाग आले पाहिजे. एखादा भेंडी गहत परतून घ्यायची यामध्ये मस्त. आणि यावर असे डाग आले पाहिजे अशा प्रकारे. आता हे झालेले आहे, काढून घेते मी. काढून घेतलेले आहे. आता या ठिकाणी खलबत्त्याचा वापर करते. यामध्ये मिरची टाकून घ्यायचं, जिरं, लसण आणि चवीप्रमाणे मीठ ठेचून घ्यायचं आबडधोबड. आता हे छान ठेचून घेते मी. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरला फिरवा, काही हरकत नाही. आता हे ठेचून झालेले आहे मिरची बघा, काढून घेते. आता त्यानंतर टाकले मी वाटाणे आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत आबडधोबडच. तुमच्याकडे चॉपर असेल, मिक्सर असेल त्यामध्ये वाटून घ्या, जर खलबत्ता नसेल तर. आणि हे झालेलं आहे. 2 स्टेजमध्ये मी वाटून घेतले वाटाणे बघा, अशा प्रकारे. आता कढईमध्ये तेल कमी टाकलेलं आहे, तेलाचा वापर कमी ठेवायचा. आता त्यामध्ये टाकायचा आहे कांदा. कांदा छान परतून घ्यायचा आहे. गुलाबी कलर आला पाहिजे कांद्याचा. अगोदर थोडीशी मोहरी टाकायची असेल तर टाकू शकता तुम्ही. आता त्यामध्ये टाकायचं आहे मिरचीचं वाटण. यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. गॅस कमीवरच ठेवा. त्यानंतर थोडीशी हळद टाकते, घरची हळद आहे त्याच्यामुळं कलर येतोय. त्यानंतर हे टमाटा छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला टमाटर स्किप करायचं असेल तर करू शकता, पण मला यामध्ये आवडतं म्हणून टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू. त्यावरून टाकतो थोडंसं मीठ. ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे ठेचलेले वाटाणे छान एकजीव करायचं. यामध्ये मीडियमला गॅस ठेवा. थोडंसं खलबत्त्याला पाणी टाकून मी थोडंसं टाकते, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये. ते बघा, इथपर्यंत खलबत्ता धुवून टाकलेला आहे. आता 10 ते 5 मिनिटं हे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची, शिजून घ्यायचे बाकी राहिलेले वाटाणे. तर शिजून घेते छान 10 ते 5 मिनिटासाठी. बघूया आपण. आणि त्यावरून टाकायची अशी भरपूर अशी कोथिंबीर. अगोदर टाकली तरी चालेल, काय हरकत नाही. मी नंतर टाकते कारण छान वास राहतो यामध्ये. आणि अशा प्रकारे बघा, झणझणीत ठेचा झालेला आहे वाटाण्याचा.
भाजी तर नेहमीच खात होतो आपण. अशा प्रकारे करून बघा ठेचा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि हा ठेचा तुम्ही जेवणामध्ये भाकरी, चपाती, वरण भात असंही खाऊ शकता तुम्ही. चपाती बरोबर भाजी जरी नाही केली तरी हा ठेचा नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.